आता मराठा समाजाला प्रामाणिकपणानं आजच सांगतो, बार बार सांगायची गरज पडू देऊ नका आणि विचारू पण नका कोणी. ते येतेत, फोटो काढतात, निघून जातात. मराठा समाजाने स्पष्टपणानं मनातला गैरसमज कायम काढा आजपासून. याचा अर्थ इथून पुढे मराठ्यांनी त्याला पाठिंबा दिला असं कधीच ग्राह्य धरायचं नाही. कुठल्याही अपक्षाला पाठिंबा दिलेला नाही. त्याचा एकट्याचं कुटुंब मोठं व्हावं, लेकरं मोठं व्हावं, हा त्याचा उद्देश. कोणत्या तरी नेत्याने सांगितलं म्हणून ते उभा राहतात. आणि अशा पैदाशी महाराष्ट्रात अशा काही पैदाशी आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. फेसबुक, व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर टाकी देत, मोहगम शहाणपणा करतेत, कार्यक्रम करा. आणि माझं नाव किंवा माझ्या समाज आंदोलनाचं नाव घेऊन जर कोणी वापर करत असेल त्याला सगळ्यात आधी. राज्यामध्ये आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. आता या लोकसभेच्या निवडणुकाचा प्रचार आणि प्रसार जोरदार सुरू आहे. पण मात्र एकीकडे कोणत्या पक्षाला मतदान करायचं, कोणत्या पक्षाला नाही करायचं, कोणाला करायचं, अपक्षाला करायचं का नेमकं निवडून कोणाला द्यायचं, असं संभ्रमात अनेक कार्यकर्ते आहेत. आणि त्यांनाच समजून सांगण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एका टीव्ही चॅनलशी बोलताना थेट सांगूनच टाकलंय. ते नेमकं काय म्हणालेत बघा हा व्हिडिओ. ना महायुतीला पाठिंबा दिलाय, ना महाविकास आघाडी, ना अपक्षाला, कोणालाच दिलेला नाही. हे काय होतंय, हे गैरसमज पसरते. आता मराठा समाजाला प्रामाणिकपणानं आजच सांगतो, बार बार सांगायची गरज पडू देऊ नका आणि विचारू पण नका कोणी. आंतरवाली हे केंद्र मराठा समाजाचं केंद्र आहे. तिथं कोणी येऊ शकतो, तिथून माघारी नाही हाकून लावता येत. कोणी असला तर, कोणी असू द्या, हाकलून नाही लावता येत. तिथं कोणी आला तर, पण मी पाठिंबा मात्र देत नाही. ते येतात, फोटो काढतात, निघून जातात. मराठा समाजाने स्पष्टपणानं मनातला गैरसमज कायम काढा आजपासून. आता मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही, देणार बी नाही. तिथं येते ते मराठ्यांचं केंद्र, तिथं कोणाला हाकलून लावता येत नाही. तिथं कोणी आला तर त्याला मला भेटावं लागतं. याचा अर्थ इथून पुढं मराठ्यांनी त्याला पाठिंबा दिला असं कधीच ग्राह्य धरायचं नाही. आता राहिला अपक्षांचा महाराष्ट्रातला विषय किंवा दुसऱ्या पक्षातून राहिलेल्याचा विषय. कुठल्याही अपक्षाला पाठिंबा दिलेला नाही. गैरसमज पूर्ण काढून टाका. आता काहीला काय सवय लागलेली आहे, कुठल्या तरी नेत्यांकडून काहीतरी घ्यायचं, आर्थिक हितसंबंध साधायचे किंवा काही असं सोनं घ्यायचे आणि उगा अपक्ष म्हणून महाराष्ट्रभर उभा राहायचं. त्याचा उद्देश जात मोठी व्हावं हा नसतो. त्याचा एकट्याचं कुटुंब मोठं व्हावं, लेकरं मोठं व्हावं, हा त्याचा उद्देश पहिला. त्याचा दुसरा उद्देश आहे, एक तर ते येणारच नसतं, कोणत्या तरी नेत्याने सांगितलं म्हणून ते उभा राहते. आणि अशा पैदाशी महाराष्ट्रात काही ठराविक आहे, ज्यांना जातीचं देणं घेणं नाही, पण स्वतःचे लेकरं बायका मोठ्या व्हाव्यात, जात खड्ड्यात गेली तरी चालत, अशा काही पैदाशी आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्याला नाविलाज. कारण यांना सवय लागलेली खायची. यांनी कुणाकुणतरी 100% घेतलेलं आहे म्हणून ते आपले उगे हिंडत येत, फेसबुक, व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर टाकी देत, मोहगम शहाणपणा करतात. त्याच्या हे डोक्यात येत नाही की पुन्हा आपण तेच करायला लागलो की जे मराठ्यांच्या छाताडावर बसले होते तेच पुन्हा. आता मराठ्यांसमोर पर्याय नाही, ही खरी गोष्ट आहे. आम्ही उमेदवार न दिल्यामुळं मराठ्याला काय करावं सुचत नाही. परंतु मी सांगितलेलं आहे, मराठा आणि कुणबी हा कायदा जो पारित करेल त्याच्या बाजून राहा, सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने राहा. मग तो कुणी असू दे, त्याला आता नाविलाज. तुमच्या पाडताना असं पाडा, उभा राहण्यापेक्षा अपक्ष फेपक्ष म्हणून पाडण्यात लय मोठा विजय, असं पाडा. एखाद्याला कार्यक्रम करा आणि माझं नाव किंवा माझ्या समाज आंदोलनाचं नाव घेऊन जर कोणी वापर करत असेल त्याला सगळ्यात आधी पाडा. ऐकलं मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणतात. मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं होतं की जे आरक्षणाच्या विरोधात आहे, ज्यांनी आरक्षणाच्या विरोधात काम केलंय, अशा लोकांना पाडा आणि अशा पद्धतीनं पाडा की त्यांच्या 5 पिढ्या या पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आल्या नाही पाहिजेत किंवा त्यांना आठवण झाली पाहिजे. पण मात्र जर आपण पाहिलं तर मग सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही जर पाडलं तर मग नेमकं निवडून कोणाला द्यायचं हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. पण मात्र तरीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत यांना सुद्धा पाडा. जे मनोज जरांगे पाटील यांचा फोटो वापरतायत, त्यांचं नाव घेऊन प्रसार करतायत, अशांना सुद्धा पाडा, असं मोठं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा केलेलं आहे. पण मात्र मनोज जरांगे पाटील यांचा रोष नेमका कोणाकडे आहे? कारण की जर आपण पाहिलं तर राज्यातल्या विविध भागामध्ये अपक्ष उमेदवार सुद्धा उभे राहिले आहेत आणि ते या संपूर्ण आंदोलनामध्ये सक्रिय होते, म्हणून त्यांना त्या ठिकाणी मतदान मिळालं पाहिजे. अशा लोकांनी नेमकं काय केलं पाहिजे आणि अशा लोकांनी नेमकं आता कोणाकडे पाहिलं पाहिजे, असा देखील एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कारण की मनोज जरांगे पाटील यांनी थेटपणे सांगितलंय की माझा कोणालाही पाठिंबा नाही आणि कोणालाही विरोध नाही. जनतेनं ठरवायचं आहे की कोणाला पाडायचं आहे आणि कोणाला निवडून द्यायचं. तर
आता अंतरवाली सराठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील होते, त्या ठिकाणी अनेक राजकीय पक्षाचे उमेदवार येऊन भेटत होते, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत येऊन फोटोसुद्धा काढत होते। पण मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय की अंतरवाली सराठी या ठिकाणी जर कोणी आलं तर त्याला हाकलून देता येणार नाही। त्यांना त्या ठिकाणी येऊन स्वागत केलं, भेट घेतली, त्याचे फोटो काढले, सोशल मीडियावर टाकले, म्हणून माझा त्यांना पाठिंबा आहे असा त्याचा अर्थ होत नाही। माझा त्यांना पाठिंबाही नाही, माझा त्यांना विरोधही नाही, पण मात्र अंतरवाली सराठीत जर कोणी आलं तर त्याला विरोध देखील करता येत नाही, त्याला हाकलून सुद्धा लावता येत नाही। आता मनोज जरांगे पाटील यांनी जो काही निर्णय घेतला की पाडायचं तर असं पाडा, ते 5 पिढ्या त्यांना हे लक्षात ठेवल्या पाहिजे। मग मात्र या ठिकाणी असा प्रश्न तयार होतो की जर आपण सगळ्याच राजकीय पक्षांचे जे उमेदवार आहेत त्यांना जर पाडलं तर मग नेमकं निवडून कोणाला द्यायचं, कोणाच्या पाठीमागं ठाम पद्धतीनं उभा राहायचं। पण मात्र जनता सुज्ञ आहे, सगळं काही ज्ञान त्यांना आहे, कोणाला निवडून द्यायचं, कोणाला पाडायचं, अशा पद्धतीनं राज्यामध्ये एक मोठं राजकीय समीकरण होत असताना, राज्यामध्ये प्रचार प्रसार निवडणूक आता जवळ आलेल्या असतानाच या संपूर्ण वातावरणाबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।